राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे। त्यांनी काय भावना मांडल्यात आपण पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आता बारामतीला जाताना आपल्याला दिसत आहेत। त्यांचा जो ताफा आहे तो या मुंबईवरून आता बारामतीच्या दिशेने रवाना होतोय। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, अगदी एक आपली प्रतिक्रिया, बारामतीला तुम्ही जाताय, आज महत्त्वाचा दिवस आहे। आज बारामतीला आमच्या नेता सुनेत्रा वहिनी पवार यांचा नामांकन आज दर्ज करायचं आहे आणि ते विधानसभेच्या या पोटनिवडणुकीमध्ये उभे आहे। आम्हाला खात्रीच आहे बारामतीची जनता त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणारच आहे आणि अजितदादाची स्मृती आणि त्यांची केलेले कामं त्याची ही पावती राहणार आहे। सगळ्यांना माझी विनंती आहे, अजून काही वेळ गेली नाही, आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यानंतर विड्रॉलचे पण दिवस असतात। माझी सगळ्या पक्षाच्या लोकांना विनम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्या सुनेत्रा बहिणीला बिनविरोध निवडून द्यावं। खरगे असतील, राहुल गांधी असतील, तुम्ही त्यांच्याशी बातचीत केली का? मी प्रयत्न केले खरगे साहेबांशी काल परवा बोलायचा, पण प्रॉब्लेम असा झाला की निवडणुकी केरळमध्ये, आसाममध्ये अनेक ठिकाणी चालू असताना ते फोनवर मला काही सापडले नाही। पण माझा निरोप, माझी विनंती, पक्षाच्या वतीनं विनंती ही त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आज नाही उद्या काहीतरी योग्य निर्णय होईल। पवारांच्या कुटुंबातून पहिल्यांदा जय पवार बोलला आहे आणि त्यांना अनेक गोष्टींचा उलगडा केल्याचं पाहायला मिळतंय। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं तोफेच्या तोंडी असताना जय पवार यांचं हे वक्तव्य कसं पाहत आहे? तुम्हाला माहीत आहे माझा स्वभाव नाही आहे अशा फालतूच्या काही चर्चा आणि बिन आधाराचे आरोपवर काही प्रतिक्रिया देणं, आणि म्हणून जे जय पवार बोलले ते आमच्या वतीनंच जे बोलले असावं असं मला वाटतं। आपण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली होती, अशा पद्धतीची माहिती त्यांना दिलेली आहे। खास करून मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी देखील आपली चर्चा झाली होती आणि आज नाही तर उद्या या संदर्भातला योग्य निर्णय होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।